नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं ऊसतोडी जीवन या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला काय करायचं ग? आज करायची वांग्याची भाजी. गेल्यावरच वांगे गेल्या वर्षी वांगी. शिळचारा घेतले राहून ते आणले ना. हा, गेल्या वर्षीच्या वांग्याची भाजी यंदा. गेल्यावरची वांग्याची भाजी द्या. त्याला काय पाणी बसलं की चांगले वांगे फुटले खालून हे बघा, भाजी करायची ह्याची. ती भारताला हो, गेल्या वर्षी वांग्याचे वांगे कसलं खरं करतेस का कसलं? खरंच करते. खरं नाही पोट नाही खऱ्यानं भरायचं. बरं कर, पातळ झालं. काय पोटानं पोट नाही भरत. आता आपल्याला वांगे चिरायचे. त्याला काटे बी नाहीत कारण गेल्या वर्षीचे त्याच्यामुळं जुने झाले पण काटेच नाहीत. मऊ सुरू होईत. जोर वांगे उठत नाहीत तोच वांग्याला खाय कमी नाही आपल्याला. हो, नव्या नव्या फांद्या फुटल्या पण त्याला मार लागायला. हा मित्रांनो, हे 4-8 दिवसात मोठा व्हिडिओ का टाकला नाही? आम्ही गेलो नाशिकला आणि वेळच नाही मिळाला. आता खरं गेल्यास कुठून येळ भेटणार आपल्याला देवाच्याच राड्यामध्ये. आता अशीच भाकरी कालवणाचे रानातले व्हिडिओ टाकावे लागणार आहेत. तर मित्रांनो, वांगे चिराय चालू तोवर तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही सांगा म्हणलात तर सांगतो. कधी वांगे चिरायचे. आता 6 महिना अंतर चुलपी तिथे. भेटो मग मी गोष्ट सांगतो. तो वांग्याचं कालवण करीत करीत. बरं, चुलपीटू द्या म्हणजे मग मी भूक करा देईन. बरं बरं भेटो. कारण मी राहीन दुसऱ्या राड्यात चुलपेटायच्या तुमची गोष्ट कोण ऐकन. आता चुलपेटून घेऊ. झाली चूल पेटवायची. तवा टाकू, शेंगदाणे भाजून घेऊ. तवा तापूस तर वांगे धुवून घेऊ. वांग्यात मीठ भरायचंय. तू वांग्याचं कालवण कर, मी सांगतोय गोष्ट तवर. सांगा म्हणजे ते हुंकारा. आता हे कालवणाचं काय, आपलं आता रोज 1 नाही तर 2 नाही तर 3 कालवण हातात असते. तर म्हणजे पदार्थ बघा, रोज वेगळं दाखवायला काय लागतं त्याला, रोज नवीनच काही लागतं. तर मित्रांनो, आज कालवण होता होता एक तुम्हाला मस्त सांगतो गोष्ट. एक माणूस होता, त्याचा हमेशा चिडचिड चिडचिडपणा वाढायचा. तो सारखा चिडचिडच करायचा. कुणावर बी ह्याच्यावर चिडचिड, ह्याच्यावर चिडचिड. मग त्याला सांगितलं तू एका बाबाकडे जा. मग तो माणूस बाबाकडे गेला आणि त्या बाबांनी त्याला सांगितलं काय होतंय. तो म्हणला माझं काय नाही, मी कुणावर बी चिडचिडपणा करतोय, चिडचिडपणा करतो. मग बाबा म्हणले ह्याच्यावर तर साधा उपाय आहे. चिडचिड ह्यो कशामुळे करतोय माझ्या लक्षात आलं. मग बाबांनी काय केलं, त्याला एक काटोकाट ग्लास भरून दिला पाण्याचा आणि मंत्र टाकले. मंत्र म्हणजे तसे काही नव्हते, पण उघड टाकले. मग तो ग्लास हातात भरून काटोकाट त्या माणसापाशी दिला आणि म्हणले तू काय कर, ह्यो गिलास घरी नेऊन ठेव आणि उद्या सकाळच्याला माझ्याकडे ये. मग त्या माणसानं काटोकाट गिलास भरल्यामुळं त्याला एकदम दम्मा आणि चलावं लागलं ना. मग तो निघाला हळू 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 आपल्या घराकडं गिलास घेऊन. वाटात त्याला म्हणायचं काय चाललंय ह्याच्यात. ते कुणाला काही बोलत नसं, म्हणायचा बोलायचा जावा ते आपल्या ह्याच्यातलं सांडण. दुसऱ्यांनी काय याच्यात बघायला लागले, अरे हे तर पाणी या.
आणि इतका दमाने चलतोय हो की जसं काही एखादं अमृत आहे. सांडलं तर सांडलं, चलाव की फास्ट. पण तो आपला दम्मा आणि चलत चलत घराकडेच चालला. अजून काही लोक भेटले, ते पण म्हणायला लागले, असा इतका दमाने का चालायला हा गिलास घेऊन. त्यानं कुणालाच काही बोलला नाही आणि गेला घरी. गिलास ठेवला. बाबांना सांगितलं होतं की गिलास ठेवून वापस ये, मग तुझी सगळी काही मी सोय करतो, तुझ्या डोक्यातला चिडचिडपणा घालवतो. मग काय तो आला आणि बाबांना सांगितलं, गिलासातलं काही पाणी सांडलं का वाटाने? नाही. लोक तुला काही म्हणले का वाटाने? म्या लोकांच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही म्हणला. म्या लोकांच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही, आपला गपचिप गेलो. झाला म्हणले तुझा बंदोबस्त. तुझं जसं पूर्ण लक्ष ह्या गिलासावर होतं, तू ह्यातलं पाणी सांडेल म्हणून इकडे तिकडे बघत पण नव्हता, चालतच होता. तसं तुझ्या चिडचिडपणाला पण हेच औषध आहे. तुझं जे काम आहे ना ते तू करीत राहा. लोक काय म्हणतील ह्याच्याकडे लक्ष देऊ नको, करीत राहा. तुला चिडचिडपणा अजिबात येणार नाही. नाही तर कोण काय म्हणील ह्याच्यामुळे तुझा चिडचिडपणा, प्रत्येकाकडे लक्ष देत राहिला तर चिडचिडपणा वाढतच जाणार. फक्त म्हणले तुझ्या कामामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घे. झालं तुझं औषध. बरी वाटली का गोष्ट? आता चल खातो 2-3 कुठ समज नाही. शिमले मागून कुठे लसूण ठेवून खोबरं कुटायचं. तेल टाकून घेऊ. तेलामध्ये अगोदर वांगी भाजून घ्यायचे, पुन्हा खोबरं लसूण टाकायचं आणि ते करपत नाही. चांगले हलवायचे, भाजून घ्यायचे. जितकं भाजून तितकी चव चांगली लागते, त्याच्यामुळे चांगली भाजून द्यावं लागते. आता झाले भाजायचे, त्याच्यात खोबरं लसूण टाकून घालायचा. एवढं सामान चांगलं भाजून तरी चव लागते भाजीला. मसाला म्हणायचा. पुढे टाकायची म्हणजे भाजीला चांगली चव लागते. चांगला हलवून घ्यायचं. आता पाणी ओतून घेऊ. चांगलं भाजलं बघा. आता पाणी वापरायचं.
झाली फोडणी द्यायची. मीठ टाकून ते घेऊ थोडंसं. मीठ टाकलंय, थोडं टाकलं. हा अशापैकी वांग्याची भाजी झाली. आता शेंगदाणे कुटायचे राहिले. कुठ कुठून घेते ना शेंगदाणे. झाले शेंगदाणे कुटायचे. टाकून धूप मध्ये आता उकळी फुटली चांगली, कालूला शिजायला लागले. चमचा देऊ तेव्हा हलवून किती 15 मिनिटं उकळू द्यायचं आणि उतरायचं. झाली अशापैकी वांग्याची भाजी. उद्याच्याला लाईट घ्यावं लागते बघ इथं. लाईट तिकडे बली खबल फया, त्याच्यामुळे समजा अंधारच. उद्याच्याला घेऊत ना लाईट. घेऊ तो त्याला वायर बघावं लागून. हो वायर फक्त लय मिनिट पण कारखान्याला आलो ठेवून समजा बारदाना कारखान्याला ठेवून आलो. ती लाईट आता उद्या इथं घेतात म्हणजे क्लिअर दिसन. आता उकळी खाखा वांग्याची भाजी शिजली. आता उतरून घेऊ. हा आता भाकरी टाकून घेऊ.